शिवसेना ठाकरे गटाचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या खेड पंचायत समितीवर सभापती आणि उपसभापती पदाचा फॉर्म्युला ठरला। 6 महिने सभापती पद दिले जाण्याचे संकेत। ठाकरे गटाच्या 5ही महिला सदस्यांना मिळणार सभापती पदावर विराजमान होण्याची संधी। विद्या मोहिते, कविता राक्षे, सारिका गोगावले, रुपाली कांबळे, गौरी मुरे या सदस्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार सभापती पदाची खुर्ची। ठाकरे गटाचे उर्वरित सदस्य ज्ञानेश्वर ढेरंगे, दिलीप डुबे, प्रसाद घेनन, मंगेश सावंत यांना पहिल्या 2.5 वर्षात उपसभापती म्हणून पद मिळणार। आमदार बाबाजी काळे यांनी माध्यमांशी बोलताना सभापती पदाच्या आरक्षणानुसार पहिल्या 2.5 वर्षासाठी पंचायत समिती सभापती उपसभापती पदाचा सांगून टाकला फॉर्म्युला। राजकीय सहलीवर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंचायत समितीचे नवनिर्वाचित 9 सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांची विधिमंडळात पर्यटनवारी। पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदासाठी 9 मार्च रोजी निवडणूक होणार। खेड पंचायत समितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 9 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 सदस्य पंचायत समितीवर सदस्य म्हणून झालेत विजयी। जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पद आणि पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणूक तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना आला वेग। पंचायत समितीसाठी येत्या 9 मार्च रोजी सभापती उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया होणार। खेड पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित। सभापती पदाची निवडणूक पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात घेण्यात येणार। पंचायत समितीच्या विशेष सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांना जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले प्राधिकृत। तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे विशेष सभेचे सचिव म्हणून काम पाहणार। चाकण नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता आणि पाणीपट्टी कराच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी थकीत कराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम अभियान या मोहिमेअंतर्गत प्रभागनिहाय पथकाचीही स्थापना। चाकण शहरातील मालमत्ता आणि पाणीपट्टी कराची थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तांचे, सोसायटी, शॉप, दुकानांचे, बँकांचे नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता जप्ती करणे, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे आणि शहरातील विविध भागात थकबाकीदारांच्या नावांचा फ्लेक्स लावणे अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येणार। शनिवार, रविवारसह अन्य सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही नगर परिषदेचे वसुली विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असून शहरातील विविध सहकारी सोसायट्यांमध्ये वसुलीसाठी विशेष शिबिराचे आयोजन। नगर परिषदेच्या विशेष शिबिराचा नागरिकांनी, मालमत्ता धारकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्याकडे असणाऱ्या कराचा वेळेत भरणा करण्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी नागरिकांना केले आवाहन। नारायणगाव खोडक येथील जीएमआरटीच्या वतीने आयोजित 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शनाला शनिवारपासून प्रारंभ। खेड तालुक्यातील कडूस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनात डंका। भूषण ज्ञानेश्वर गारगोटे, तनिष्का सचिन निहिरे, संस्कृती दिनेश मोरे आणि कार्तिक नवनाथ गारगोटे या विद्यार्थ्यांचा प्रकल्पात सहभाग। शिक्षक गायत्री अजित वाळुंज आणि नूतन एकनाथ साळुंके यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन। प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावठी पाठशाळा आणि पूर सतर्क दीपस्तंभ या प्रकल्पांचे प्रदर्शनात केले सादरीकरण। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विजयसिंह शिंदे यांच्यासह बाजार समिती प्रशासनाची नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट। नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आधुनिक आणि नवनवीन उपक्रम राबविण्यावर दिला जाणार भर। कृषी विज्ञान केंद्रातील शेती उपयोगी उपक्रम समजून घेत खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना माती पाणी परीक्षणाचा लाभ कसा घेता येईल याबाबतची माहिती घेतली जाणून कृषी विज्ञान केंद्राचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देत अधिक सक्षम बनवण्यासाठी सभापती शिंदे यांच्यासह बाजार समिती प्रशासनानं घेतला पुढाकार। अवैध हातभट्टी लावून दारू तयार करण्याच्या उद्योगावर पोलिसांचा छापा। लाखो रुपयांचे गूळ मिश्रित रसायनावर पोलिसांची काठी। चिखली येथील संशयितावर गुन्हा दाखल।
अनिल दिगंबर सीतापुरे वय 32 राहणार मोरे वस्ती चिखली याला पोलिसांनी घेतले ताब्यात. हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे 15,000 लिटर गूळ मिश्रित रसायन आणि प्लॅस्टिकचे ड्रम पोलिसांनी केले नष्ट. पोलिसांच्या धाडीमध्ये सुमारे 7.5 लाख रुपये किमतीच्या रसायनावर कारवाईची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण. काळूसगावच्या हद्दीत संगमवाडी येथे भीमा नदी काठावर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी गूळ मिश्रित रसायन भिजत घातल्याचे निदर्शनास. शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:15च्या सुमारास छापा. उत्तर चाकण पोलीस ठाण्यात अनिल सीतापुरे यांच्यावर कारवाई. पोलीस शिपाई सुमित जगताप यांची फिर्याद. राजगुरुनगर येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा. यावेळी वक्ते कैलास मुसळे यांनी मराठी भाषेचे संवर्धन या विषयावर केलं मार्गदर्शन. मराठी भाषेचे संवर्धन चित्रपट, कीर्तन, प्रवचन, लोकगीते या माध्यमातून होते. या माध्यमांचा वापर अधिक प्रभावीपणे होणे आवश्यक असून मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आणि मातृभाषा असल्याने राज्यात मराठीचाच सन्मान आणि वापर वाढला पाहिजे. कैलास मुसळे यांनी मांडली ठाम भूमिका. यावेळी प्राचार्य डॉक्टर S.M. जगताप, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक साईनाथ पाचारणे, प्राध्यापक तुषार वेहळे, प्राध्यापक आरती इंदाईस, प्राध्यापक शशिकांत बुरुड, प्राध्यापक गणेश आहेरकर यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती. पिंपरी बुद्रुक गावातील आलिशान जुगार अड्डा उद्ध्वस्त. बेकायदा 3 पत्ती जुगार पैशावर खेळणारा डाव पोलिसांनी उधळला. खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक गावात शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:45च्या सुमारास खेड पोलिसांनी केली कारवाई. पत्रा शेड मालक बाळू विष्णू शिवले राहणार ठाकूर पिंपरी आणि जुगार अड्डा चालवणारे बाबू ढमाले राहणार कडूस आणि नवनाथ धोत्रे राहणार शिरोली हे दोघे आपले हस्तक सतीश अण्णा धोत्रे वय 34 राहणार शांतीनगर भोसरी, शंकर नारायण धोत्रे वय 35 राहणार शांतीनगर भोसरी, दिगंबर बबन परांडे वय 23 राहणार परांडे नगर दिघी, धनंजय भरत भिसुरे वय 25 राहणार निघोजे, ब्रह्मानंद वैजनाथ माळी वय 40 राहणार काळेवाडी रहाटणी फाटा, संतोष सोमनाथ पवार वय 33 राहणार सेवालाल नगर एरवडा, रोहित नवनाथ धोत्रे वय 20 राहणार शांतीनगर भोसरी यांच्यासह अन्य 15 ते 20 जणांविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये इनोव्हा, फॉर्च्युनर सह मोटारी, रिक्षा आणि 22 दुचाकी केल्या जप्त. रोख रक्कम आणि जुगार साहित्यासह 28,18,950 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांच्या हाती.